बाळूमामाच्या दरबारात गेल्यानंतर हा भंडारा लावतो. भंडारा काय लावतो? भंडारा. आता इथं सगळ्या लोकांनी भंडारा लावलेला आहे. माझं सांगणं आहे, कपाळाला भंडारा लावून जा. रिकाम्या कपाळाने कुणीही जायचं सांगणं आहे माझं. हो दहीगावकर, ऐ दहीगावच्या बायका, तुम्ही म्हणसाल मी लय मेकअप केला बाया आणि मी कसा भंडारा लावायचा. त्याचं कारण आपल्या इकडं बाळ जन्मल्यानंतर कितव्या दिवशी दिवा ठेवतात बघा. सटवी येते त्याच्याकरता. कितव्या दिवशी असतं? 5व्या दिवशी. सटवी पूजन आपण म्हणतो. 5व्या दिवशी दिवा आपण लावून ठेवतो, बरोबर का नाही? हा, आता बघा ती सटवी त्या 5व्या दिवशी आपल्याकडे येते आणि काय करते? आपल्या कपाळावर काय लिहिते? आपलं भविष्य लिहिते. आपण आयुष्यात काय करणार आहे ते लिहिते, बरोबर? कुठं? आपल्या कपाळावर लिहिते. मग आयुष्यात जेवढं त्या सटवीने आपल्या कपाळावर लिहिलंय ना तेवढंच आपल्याला मिळणार. त्याच्यापेक्षा जास्तही नाही आणि त्याच्यापेक्षा कमी नाही. मग कितीतरी लोक कितीतरी धडपड करतात, शेवटच्या क्षणापर्यंत लढतात, पण त्यांना ती गोष्ट भेटत नाही, कारण त्यांच्या कपाळावर ती गोष्ट लिहिलेली नसते. पण ऐका ना, ऐका, एखाद्या व्यक्तीने त्याच लिहिलेल्या कपाळावरती आपलं भविष्य ज्या कपाळावरती लिहिलं त्याच कपाळावरती एकदा का बाळूमामाचा भंडारा लावला तर ते भविष्य, ते नशीब बदलवण्याचं सामर्थ्य मामा ठेवतात. हो, तुमच्या दिनाची माऊली बाळूमामाची, 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 दिनाची माऊली. त्यांच्या कृपेची अभावर सावली, त्यांच्या कृपेची अभावर सावली बाळूमामाची, दिनाची माऊली बाळूमामाची, दिनाची माऊली बाळूमामाची, दिनाची माऊली बाळूमामाची, दिनाची माऊली. बाळूमामा आमची दिनाची माऊली. श्रीरामचंद्र कृपालु भज मन, हरण भव भय दारुणम, नवकंजलोचन कांज मुख कर कांज पद कांजारुणम. श्रीराम श्रीराम दयाघन शंकर गुरु महाराज, दयाघन दयाघन शंकर गुरु महाराज, दयाघन शंकर गुरु महाराज. हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय शंकर. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो, देवा शिव शंकर शंभो. हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय शंकर. पुरविती दाजाते कास, पुरविती दाजाते कास, दयाघन शंकर गुरु
महाराज विठ्ठल 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 उजळले भाग्याता उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारला अभंग महान वैष्णव भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषण दुंपन पाचवे वेदाचे निर्माते अखंड जनकल्याणाकरता आपल्या मुखारविंदातून अमृतवाणी या जगाला देणारे साधू संतांचे जीवन हे जगाच्या कल्याणाकरता असतेही धावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोब्बर आहे यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाचे संत आपल्या जीवनात आल्यानंतर आपल्या जीवनाचं काय होतं हे सांगणार आहेत विठ्ठल महाराज सांगतात संत जर आपल्या जीवनात आले किंवा एकदा जरी संताचं दर्शन आपल्याला झालं तर काय होतं म्हणून सांगतात भाग्याला उजाळा येतो आपलं भाग्य जे गंजून गेले आपलं भाग्य जे गंजून गेले अज्ञानाच्या खाली त्याला उजाळा ज्ञानाच्या प्रकाशाचा उजाळा द्यायचं काम कोण करतात तर साधू संत करतात आणि संतांचं एकदा जरी दर्शन झालं तर आपलं भाग्य उजाळेल म्हणून सांगतात भाग्य उजाळलं की काय होईल तर आपली चिंताच नाहीशी होईल नाहीशी म्हणण्यापेक्षा महाराजांनी सरळ सोपा आपल्या बोली भाषेतला शब्द वापरला आपली चिंता वारली आपण म्हणतो सकुबाई वारली गंगूबाई शांताबाई तशी नाही वारली ही तर कोण असलं तर मनात घेऊ नका वारली म्हणजे काय आपल्याकडे वारली शब्दाचा अर्थ काय आहे आ तुमच्या इकडे माणसं बोलत नाही नसली बोलत तरी कीर्तन संपेपर्यंत मी बोलतं करणार आहे सगळ्याला आज बोललं पाहिजे बरं हा नो हे हा खेळ आहे एकल्याचा त्याच्यामुळं अगदी आपल्याला सगळ्याला बोलून चालून म्हणून सगळ्याला माहिती आहे वारली म्हणजे काय मेली संपली महाराज म्हणतात चिंता पळाली म्हणत नाहीत पळाली असती तर परत आली असती गेली म्हणत नाही गेली तर परत आली असती पण महाराजांनी शब्द वापरला आमची चिंताच मेली म्हणतात वारली आम्हाला आता कसली चिंताच नाही हा उद्याचं टायमिंग झालेलं आहे कुणी सुद्धा आडवं जाऊ नका दर्शन बंद झालेलं आहे आता उद घालायचं आहे कुणी दर्शनासाठी येऊ नका विठ्ठल विठ्ठल मग आमची चिंताच नाहीशी झाली नवे नवे आमची चिंताच मरून गेली संताचं एकदा दर्शन झाल्याने मग संताचं दर्शन झाल्याने होतं काय तर संताच्या दर्शनाचा लाभ एवढा मोठा लाभ की आपोआप हे विश्व चालवणारा जो मालक आहे आपोआप आपल्याशी जोडला जातो आपण त्याला भेटण्याकरता त्याला शोधण्याकरता त्याला आपलंसं करण्याकरता सगळ्या खटाटोपी करतो पण सहजासहजी तो आपल्याला भेटत नाही पण एकदा का संताच्या सानिध्यात गेलं की तो देव सहज भेटल्याशिवाय राहत नाही आपल्याला सहज भेटेल म्हणून सांगतात तो विश्वात व्यापलेला आहे ते दाखवून द्यायचं काम ते करतात नवे नवे आपल्याला काय करतात संतांजवळ गेले की संत आपल्या हृदयाला पेटी करायला लावतात आपल्या हृदयाला मंदिर बनवायला लावतात आणि मग आपल्या हृदयात भगवंत आणायचं काम करतात मग संतांनी नेमकं केलंय काय आपण देव दगडामध्ये शोधतो आपण देव मूर्त्यांमध्ये शोधतो आपण देव इकडं तिकडं शोधत फिरतो पण देव इकडं तिकडं नसून तुमच्या आमच्यामध्ये देव आहे देव आपल्या हृदयात आहे आपल्या जवळ असणारा देव हा आपल्याला दाखवून द्यायचं काम बाळूमामांसारख्या साधू संतांनी केलेलं आहे ज्ञानोबा तुकोबांसारख्या साधू संतांनी केलेलं आहे आपल्या जवळ असणारा देव त्यांनी दाखवून दिला आणि तोही कसा भावाद्वारे दाखवून दिला आपल्या अंतकरणातला भाव जागृत केला मग जगाच्या मालकाशी आपली नाळ जोडली गेली गड्या म्हणून एवढे संतांचे उपकार आहेत एवढं संतांनी केलं म्हणून मनुष्याने जन्माला आल्यानंतर एकदा तरी या देहाचं सार्थक करण्याकरता संत संगत करावी मग कळेल की संत संगतीने लाभ काय होतो महाराज अभंगामध्ये खूप गोड सांगतात अभंगाचा शब्दचा अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त असो नसो भावालो तुझी आठाया भावा तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया असो नसो भावालो तुझी आठाया भावा तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया
दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया विठ्ठल विठ्ठल विठाला 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 चिंतनाकडे मिळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा. तसं सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहित आहे. माहित आहे ना, माहित आहे ना. दहीगावकर, दहीगावचं ना आपल्या गावाचं नाव काय? गावाचं नाव अहो वयानुसार ऐकायला कमी येतं, जरा मोठ्याने बोला. काय गावाचं नाव? गावाचं नाव कसं मोठ्याने घेतलं तसं प्रत्येक गोष्ट बोलायची गड्या. कशा निमित्त आपण जमलोय माहित आहे ना सगळ्याला? माहित आहे का? अहो मान हलवू नका हो, मला मान हलवलेलं कळत नाही. माहित आहे ना सगळ्यांना कशा निमित्त जमलं? माहित आहे ना? तुम्ही बोलताय का? जाऊ मी. कशा निमित्त जमलोय? आज या ठिकाणी आपल्या चिकणी वस्ती दहीगाव हे आपल्या भूमीचं भाग्य आहे. कारण बाळूमामासारख्या संतांचा बग्गा आपल्या गावामध्ये आपल्या वस्तीवरती आलेले आहे. कारण अनेक जन्माचं पुण्य लागतं या मातीवरती साधू संतांचे चरण कमले उमटणे. आपण खरंच भाग्यवान आहोत. कारण आज बघा चारी बाजूनी आज आपल्या दहीगाव ग्रामस्थांचं भाग्य का माहीत आहे का? डोंगरावरून आपलं कीर्तन ऐकायला कोण आहेत? शंभू महादेव आहेत. ज्यांचं कीर्तन करतोय ते कोण आहेत? पंढरीश पांडुरंग परमात्मा आहेत. ज्यांच्या दारात करतोय ते कोण आहेत? संत बाळूमामा आहेत. आणि ज्यांचं गुणगान करून करतोय ते साधू संत आहेत. मग एवढ्या सगळ्याचा आशीर्वाद आपल्या वस्तीला आपल्या गावाला मिळत असताना मला असं वाटतं याच्याहून मोठं दुसरं भाग्य काहीच असू शकत नाही गड्या, काहीच. आणि खरंच हा अभंग मी का घेतला माहित आहे का? इथं आलेल्या प्रत्येकाचं आज भाग्य उजाळलं. मामाच्या दरबारात आलेल्याचा माथा कधीच वाया जात नाही बाबा, कधीच वाया जात नाही. आणि खरंच भाग्य आहे तुमच्या सगळ्याचं, आपल्या सगळ्याचं. तुमचं तर आहेच, माझ्यापेक्षा तर जास्त भाग्य तुमचंच आहे. त्याचं कारण आम्ही फक्त एकच दिवस येणार आहे, त्यातली पण 2च तास आम्ही येत आहे. पण तुम्हाला गेले 10 दिवस मामांच्या सानिध्यात राहता येत आहे ना, याच्यात मोठी भाग्याची गोष्ट काय? तुमच्या अनंत कुळापासून केलेलं पुण्य आज कुठंतरी फळाला आलं म्हणून गेले 10 दिवस तुम्ही मामांच्या सानिध्यात आहे. नाहीतर मामांचं दर्शन सुद्धा सहजासहजी होत नाही. लोक तळमळ करतात मामांनी एकदा दर्शन द्यावं, मामांचं दर्शन व्हावं म्हणून क्षणाक्षणाला तडफडणारी माणसं आहे. पण सहज आपल्या गावाला, सहज आपल्या वस्ती चिकणी वस्तीला हे उपलब्ध झालं म्हणून खरंच आपलं भाग्य आहे. असणाऱ्या सगळ्याचं भाग्य आहे की हे सगळं मामांचं दर्शन मिळतं, एवढं सगळं घडतंय. आणि म्हणूनच उजळले भाग्य तुमच्यासाठीच आहे बरं का. खरंच आनंद आहे. कारण मामांच्या सानिध्यात राहणारी माणसं साधीसुधी नसतात. कारण मामाच साधे आहेत का? लोकांना वाटतं मामा म्हणजे साधे आहेत का? साधा अगदी पोशाख त्यांचा पाहिला, त्यांचा राहणीमान पाहिलं, सगळं साधं आहे. मामांना पाहिल्यानंतर लोक म्हणजे सामान्य मनुष्य आहे. खांद्यावरती घोंगडी टाकलेली, हातामध्ये काठी घेतलेली, धोतर घातलेलं, ते कपडे पाहिले ना असं वाटणार नाही की जगाचा मालक बाळूमामा असू शकतात. त्यांना पाहिलं की वाटणार नाही. पण ऐका, पाहण्यावर जाऊ नका. मामांनी दाखवून दिलं संत नवती जगा मान सात्या सारी घे, संत नवती जगा मान सात्या सारी घे, संत नवती जगा मान सात्या सारी घे, संत नवती जगा मान सात्या सारी घे. समुद्र नदी नो हे पैगा, 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 भाषात म्हणून ये लिंगा, वासक म्हणून ये लिंगा. संत नवती जगा मान सात्या सारी घे, संत नवती जगा मान सात्या सारी घे. झालं नाही? खरंच गोड वादन आहे. आणि म्हणून मामाने दाखवून दिलं, दिसायला तरी माणसासारखे असले ना तरी मामा म्हणजे साधी विभूती नाहीत गड्या. मग कोण आहेत मामा? ऐका, बाळू मामा वैदव वैदव वैद, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद. हा रुद्राचा अवतार थोर
ढिलं पडायचं. जर कुणी कमी पडलं मी नाही काय करणार, तुम्ही मामा बघून घ्या गड्या. कारण जेवढं मामांच्या सानिध्यात राहून भजन करताना तेवढं या देहाचं सार्थक आहे. हो, देहाचं सोनं होईल. हो, भंडाऱ्यासारखं सोनं कपाळाला लावलंय, मग मुखातनं का नाव घेऊन ये. म्हणून आज किती वेळा घेतलं तर कमी पडायचं नाही. बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं. मला बसलेल्याचा आवाजच आहे ना. बरं थांबा, बघा कुठं आला, कुठं आला, चिकणी वस्ती आला, दहीगावात आला. बरं दहीगाव घ्या. बघा कुठं आला, मामा कुठं आलं, संत कुठं आलं, माणसं कुठं आली, कीर्तनकार कुठं आला, बसलेली कुठं आली. मग काय दुसरीकडेच आहे का तुम्ही? दहीगावच आहे. पण दहीगाव बरोबर ना. मग आवाज कुणाचा आला पाहिजे, कुणाचा? दहीगावकर, आवाज, आवाज कुणाचा? कधी यायचा? जरा येऊ दे ना जोरदार. दहीगावकर जरा दणदणीत खणखणीत जरा जोरदार मामाचा जयघोष करा. सगळ्यांनी जोरदार. आपला आवाज आत्मापूर पर्यंत गेला पाहिजे. कितपर्यंत आवाज जाईल का नाही मला माहित नाही, पण एखादच जाईल बाबा. पण आत्मापूर पर्यंत नाही, पण आपला आवाज आपल्याला मामांपर्यंत लावायचा आहे. जेणेकरून मामानी पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा हात धरावा आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याला म्हणावं, देवा अरे चल माझ्यासोबत, चल चिकणी वस्तीला, चल दहीगावात. अरे काय सोहळा करतात, काय नामजप. अरे गेले 10 दिवस माझ्या नाम यज्ञामध्ये अन्नदान भजन कीर्तन चाले, माझ्या नामामध्ये मग्न होत आहे. देवा चल. जगाच्या मालकाला घेऊन बाळू मामाने आपल्या कीर्तनात आलं पाहिजे, आलं पाहिजे ना. तिकडच्या मावशाला पटलं, हिकडची म्हणायची टाळ्या वाजवू का नको. बिंदास्त आलं, चांगलं वाटलं की वाजवा टाळ्या. पण काय झालं, उलट झालं बरं का बाबा. आमची पार्टी तुम्ही तिकडं बसवली, तुम्ही इकडं बसवलं असतं मग तुम्हाला दणका काढला असता. तिकडं आहे तरी पण टाळ्याचा आवाज आला का नाही. म्हणून जरा जोरदार आवाज येऊ द्या. महिला मंडळ ढिलं पडायचं, दहीगावच्या बायका ढिलं पडायचं. हा, जरा जोरदार खणखणीत. मागची मंडळी सगळ्यांनी जोरदार म्हणायचं. इथली धरती सुद्धा थरथरली पाहिजे. मामाला कीर्तनात आणायचं ना, मामाला कीर्तनात आणायचं का नाही, आणायचं ना. जरा जोरदार हो तरी जोरदार म्हणा की. मामाला कीर्तनात आणायचं का? आता मग जोरदार, एवढ्याच जोरदार आणि एवढ्या खणखणीत दणदणीत. बाळू मामाच्या नावानं म्हणला. वयानुसार ऐकायलाच कमी यायला लागले. काय एवढं म्हणला तरी ये ना, जरा म्हणा ना. कीर्तन झालं हाय ना, मग बरं. मग जरा जोरदार. कीर्तन संपेपर्यंत भूक लागली पाहिजे. जे लोक म्हणतात आम्ही काय असं उघड्या बसून जेवतो का काय, ती सुद्धा पळत येऊन मामांचा प्रसाद घ्यायला बसली पाहिजे. जरा जोरदार खणखणी. आणि आवाज प्रत्येकाचा आला पाहिजे बरं का, सगळ्याचा आवाज आला पाहिजे. बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं. आता कसं दहीगाव मध्ये आल्यासारखं वाटलं. नाही तर मगाल जर नाही, मला कळलंय दहीगावची माणसं मोठी आहेत, मग आवाज पण मोठा पाहिजे ना. हा, म्हणून खरंच खरं सांगा, तुम्हाला 10 दिवस झाले तुम्ही मामांच्या सानिध्यात आहे. तुम्हाला मामांचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही. मामांचं ताकद काय, मामांचा अनुभव काय, मामांचं प्रेम काय, मामाच्या नावाची ताकद काय, हे तुम्हाला कळलं असेल. पण अजून
जर मामाच्या नावाची ताकदच पाहिजे असेल तर बाळूमामाच्या नावानं, ही मामाच्या नावाची ताकद आहे. काय ताकद आहे? मी फक्त बाळूमामाच्या नावानं चांग भलं बाळूमामाच्या नावानं म्हटले होते. तुम्ही काय म्हणला? तुम्ही चांग भलं म्हणला, पण नुसतं रिकामं म्हणला का? हात वर करून म्हणला. मी तुम्हाला हात वर करायला लावले होते का? मी तुम्हाला म्हणलं 100 रुपये देते पण करा हात वर. तसं मी नाही देणार कोणाला, पण म्हणले का? अजिबात नाही. पण तरी सुद्धा मामांच्या नावातच एवढी ताकद आहे की मामांचं नाव ऐकलं रे ऐकलं आपोआप आपले हात वर झाल्याशिवाय राहत नाही. हात वर करून मामाचं जय घोष. बाकीच्याचे हात जोडून असतात, पण मामांचे मात्र हात वरती करून. त्याचं कारण, मामा मी फक्त सर्वस्वी तुमचं आहे आणि तुम्ही माझे आहात, म्हणून या लेकराच्या जीवनात काय करायचं काय नाही हे तुम्ही ठरवा. मामा मी फक्त तुमचं आहे, म्हणून हात वरती करून जयघोष करायचा असतो. संताला आपलं म्हणणं म्हणजे सुद्धा खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. हे भाग्य आपल्या वस्तीला मिळालं. खरंच भाग्यवान आपली वस्ती आहे. आपली ही भूमी पावन आहे, कारण जिथं संत येतात ती भूमी भाग्यवान असते, तो देश भाग्यवान असतो. म्हणून सांगतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घे. हा, म्हणून आपली महाराष्ट्र भूमी भाग्यवान आहे. संत आपल्याला लाभलेत बाबा. दुसरं म्हणजे संत नसताना सुद्धा त्यांचे चरण जरी, त्यांची सेवा, त्यांच्या सेवकांची जरी सेवा घडली तरी आपली भूमी पावन होते गड्या. म्हणून खरंच भाग्यवान आहे तिथली लोक. दुसरी गोष्ट म्हणजे गेले 10 दिवस कीर्तनाचं नियोजन या ठिकाणी होते आणि सुंदर असं नियोजन, सुंदर अशा वातावरणामध्ये कीर्तन सेवा आपल्या पार पडतात. गोड अशी आपल्या कीर्तनाला साथ देणारे आजचे असणारे आपले बाळगोपाळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सुंदर अशा आपल्या पेटीला साथ देणारे बाबा आहेत, दादा काका आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपले गायनाचार्य आमच्या सिद्धीताई आधी करून काका मामा दादा या ठिकाणी आहेत, भाऊ या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार वाजवा, जोरदार. आणि आजची ज्यांची अन्नदानाची सेवा आहे, आता एवढ्या लोकांना अन्नदान करणं सोपी गोष्ट नाही, पण देवाच्या भक्तांना, देवाच्या माणसाला मामांच्या सेवे करायला अन्नदान देणं सुद्धा भाग्याची गोष्ट आहे बाबा. म्हणून आजचे जे अन्नदाते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपले असणारे विनकरी बाबा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि गोड अशी कीर्तनाला साथ देणारे मृदुंग वादक आपले दादा, दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. आधी करून असणारे सर्व मंडळी आणि या ठिकाणी या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा बनवण्याचं काम जे करत आहेत, सुंदर अशी सिस्टीम आहे. सिस्टीमाला दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या. खरंच गोड सिस्टीम आहे, करावं तेवढं कौतुक कमी. आधी करून असणारे सर्व मंडळी आणि ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला ते आमचे असणारे विलास नाना म्हणजेच आजोबा, दुसरं म्हणजे मामा, मामा आधी करून असणारे सर्व चिकणे परिवार. तसं पाहायला गेलं तर मी काही लय लांबची नाही, लय लांबची म्हणण्यापेक्षा म्हणजे माझं गाव दुसरंच आहे, परंतु हे गाव अगदी पाहुण्याचंच गाव आहे. सगळी आपलीच माणसं आहेत. आजोबा, मामा, मावशी, आत्या सगळी एकाच गावात आली ती. पण खरंच गाव अगदी पाहुण्याचं असल्यामुळे आणि इच्छा होती नानांची, आजोबांची इच्छा होती की नातीचं कीर्तन एकदा व्हावं. आणि आजोबांनी सांगितलं, मला काही सांगायचं नाही. मामांचा फोन आला तर मामा म्हणले तेवढं कीर्तन करावं लागते. आणि म्हणून चिकणे परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचा योग आला. म्हणून असणारे संपूर्ण चिकणे परिवार ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला त्यांचे अगदी मनापासून आभार. आधी करून असणारे सर्व मंडळी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आज झालेलं कीर्तन आपल्याला वारंवार पाहता यावं, या कीर्तनाचा आनंद. आता बघा, आता ह्या कीर्तनामध्ये सांगायचं म्हणजे काय, तर तुम्ही कीर्तनात कसंही बसला, कीर्तनात झोपला तरी ते दिसणार आहे. ह्याच्यात दिसलं तर वर्षभर ते सगळ्याला दिसणार आहे. हां, म्हणून आज कुणी झोपायचं, झोपणार होता काय? हां, नाही झोपायचं. पण खरंच आज आपलं मोठं भाग्य आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं टॉपला चॅनलचं नाव आहे ते ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल आमचं असणारे चैतन्य दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. नाही म्हणलं तर महाराष्ट्रभर आमचं नाव ज्यांनी केलं किंवा महाराष्ट्राला दावून दिलं ज्ञानेश्वरी घाडगेकून, ते असणारे चैतन्य दादा ओम साई क्रिएशन, अगदी मनापासून हृदयापासून त्यांचे आभार. कारण खरं म्हटलं ना बाबा, आपल्या भागात सुद्धा हिरे आहेत, आपल्या भागात सुद्धा हिरे आहेत.
आपल्या भागात आता आपण लांब लांबचे महाराज लोक बोलवतो का नाही, पण आपल्या भागात सुद्धा तसे विद्वान कीर्तनकार आहेत, ज्ञानी कीर्तनकार आहेत, अभ्यासू कीर्तनकार आहेत. पण त्यांना कुणी पुढं न आणल्यामुळे, कॅमेरा समोर न आणल्यामुळे, त्यांना समाजा पुढं न आणल्यामुळे आपण त्यांच्या ज्ञानापासून विलुप्त आहोत महाराज. आपल्याला त्यांचं ज्ञान नाही समजत. परंतु अशा महाराज लोकांना पुढं आणायचं काम जर कुणी केलं असेल तर ओम साई क्रिएशनने केलं. कारण आपल्या भागात सुद्धा हिरे, पण हिऱ्याची पारख करायला रत्न पारखीच लागतो. कुणालाही ते कळत नाही, नाही तर सामान्य माणसं दगड आहे म्हणून फेकून देतात. पण असे आपल्या भागातील हिरे ज्यांनी रत्नपारखी बनून शोधून काढले ते ओम साई क्रिएशन. आणि म्हणून आपल्या भागाचं भाग्य आहे की आपल्या भागाला असं सुंदर चॅनल आता सध्या महाराष्ट्रात टॉपला ते आहेत. म्हणून आजचं कीर्तन वारंवार आपल्याला पाहता यावं, ऐकता यावं याच्याकरता त्यांच्या चॅनलवरती ते उपलब्ध आहेत. आता इथनं घरी गेलं की ते बघायचं कोण कसं बसलंय, कोण काही करतंय. पण पुढं कॅमेरा आला की माणसं जरा व्यवस्थितच होतात बरं का, आणि राहावंच माणसाने व्यवस्थित. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्व मंडळी कुणाचा नामोल्लेख न करता चिंतनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आमचं भाग्य उजाळलं म्हणतात, पण कधी संताच्या दर्शनाने भाग्याला उजाळा येतो. आणि एकदा का भाग्याला उजाळा आला की काय होतं तर चिंता नाहीशी होते, चिंता मरून जाते. माणसाला भलत्याच चिंता असतात. आता विचार करा, एवढी माणसं येत आहेत पण चिंतेने ग्रासलेली माणसं आहेत. समाधान नाही कुठल्या गोष्टीचं, चिंता आहे. हे झालं ते झालं, असं होतंय तसं होतंय. प्रत्येक गोष्टीची प्रत्येकाला चिंता आहे. तुम्हाला सांगू, त्या चिंतेचं एकच समाधान आहे, फक्त धरावे ते संतांचे. संतांचं पाय धरलं ना सगळी चिंता नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग संत आपल्यासाठी काय करतात जर असा विचार केला, का संताची संगत चिंता नाहीशी का करतात? आमच्या चिंतेची त्यांचं काय घेणं देणं हो? त्यांनी आमची चिंता का नाहीशी करावी? कारण त्यांना आपलं वाईट झालेलं चालत नाही. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. संत आपल्यासाठी कळवळा करतात. पण कशाचा? संतांना आपल्या हिताचं काय येतो म्हणतात? कळवळा येतो ना. आपल्या करता कळवळा करणारे एक मात्र संत आहेत. मग कळवळा येतो म्हणून काय केलं संतांनी? आपल्या कितीतरी कृपा केली, सगळं दिलं. परवा दिवशी एक मावशी मला भेटली बरं का. आता विषयाला संताचा म्हणून परवा दिवशी मला एक मावशी भेटली. ती काय म्हणली, महाराज ती लोक किती भाग्यवान असतील ज्यांनी मामाला प्रत्यक्षात पाहिलं असेल. ती लोक किती भाग्यवान असतील ज्यांनी ज्ञानोबरायांनी दृष्टीला पाहिलं असेल. हो, ती लोक किती भाग्यवान असतील ज्यांनी तुकोबरायांना डोळ्यांनी पाहिलं असेल. किती भाग्यवान. म्हणून महाराज माझी लई इच्छा आहे हो, ज्ञानोबरायांनी पुन्हा जन्म घ्यावा, तुकोबरायांनी पुन्हा जन्म घ्यावा, बाळूमामानी पुन्हा जन्म घ्यावा आणि तुमच्या आमच्याला दर्शन द्यावं. हो महाराज, मामानी पुन्हा जन्म घ्यावा, साधू संतांनी पुन्हा जन्म घ्यावा. आता आपण अधिकारी व्यक्ती असतो बाबा, आपण माईकवर बोलू शकतो पण लोकाला तोंडावर नाही बोलू शकत बरं का. आपल्या मनात किती आलं आणि तोंडावर बोलू पण नका, कारण तोंडावर बोललं तर समोरच्याला 100% लागतंय की लागतं. तसंच तोंडावर बोललं पाहिजे. पण ऐका, आता माझ्या विचार मनामध्ये आला, ह्यांना डायरेक्ट तोंडावर बोललं त्यांना राग येईल, म्हणून मी मनात फक्त एकच म्हणलं, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, बाळूमामा अजिबात जन्माला येऊ नका. नका रे बाबा नका. का होते तेव्हा त्यांची किंमत कळाली नाही, मग पुन्हा जन्माला येऊन काय आपल्याला कळणार आहे? बरं तेही जाऊ द्या. आज ज्ञानोबा तुकोबा नाहीत, आज बाळूमामा नाहीत, आणि कोण म्हणतो ते नाही? त्यांच्या चरित्र रूपाने, त्यांच्या अभंग रूपाने, त्यांच्या ओव्या रूपाने तुमच्या आमच्यामध्ये ते अजून जिवंत आहेत. पण कधी वाचण्याचं धाडस केलं, कधी पाहण्याचं धाडस केलं, कधी मामाचं चरित्र उघडून पाहिलं? आणि आपण म्हणतो मामा परत जन्माला आले पाहिजेत, आपण म्हणतो ज्ञानोबा पुन्हा जन्माला आले पाहिजेत. मी म्हणते पुन्हा जन्माला येऊ नका. तुम्ही असता तेव्हा किंमत कळली नाही, एक वेळची भाकर सुद्धा तुम्हाला आम्ही दिली नाही, तुमची किंमत आम्हाला कळली नाही. पुन्हा जन्माला आल्यानंतर तर अवघड आहे, हे कलियुग आहे. तुम्ही पुन्हा जन्माला आलाच तर तुम्हाला ओळखणंही अवघड होईल. कारण आताचे लोक चमत्कार मानत नाहीत, विज्ञानवादी लोक आहेत.
चमत्कार वगैरे काही नसतं, पण संतांचं एवढं सामर्थ्य असतं की ते चमत्कार करून दाखवतात. आणि बाबा ते चमत्कार करत नाहीत, मी स्पष्ट बोलेल, ते चमत्कार करत नाही, पण त्यांच्या भक्तीचं सामर्थ्य एवढं असतं की ते बोलेल ते खरं होतं आणि त्याला आपण चमत्कार म्हणतो. सामर्थ्य आहे त्यांच्याकडं. आणि म्हणून हे कळलं पाहिजे बाबा. मग संतांनी काय केलं? जगामध्ये संतांसारखे कोणीच नाही, म्हणून आपला विश्वास त्या संतांवरती असला पाहिजे. या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास. विश्वास ठेवता आला पाहिजे, कारण संत कसे आहेत? संत उदार उदार, संत उदार उदार. काय करतात? घातीले दुकान देती आलियासी. म्हणून संताच्या दरबारामध्ये संतांनी अधिकार प्रत्येकाला दिला. या रे लहान थोर याती भलती, उच नीच काही नेणे भगवंता. संताच्या दारात तुम्ही किती मोठा आहे, तुम्ही किती छोटा आहेत नाही बघितलं जात. तुम्ही अंतकरणापासून संताच्या दारात गेला ना, हेच मोठं आहे. आणि मला असं वाटतं, देवाच्या अगोदर संताकडे जा, देवाच्या अगोदर मामाकडे जा, पांडुरंग परमात्मा भेटेल, देव भेटेल. त्याचंही मोठं कारण आहे बाबा, सहज देवाची प्राप्ती करून देणारे ते आहेत. म्हणून त्यांचं जर जीवनामध्ये लाभ झाला, ते जर जीवनामध्ये आपल्याला दिसले, तर आपल्या जीवनातली चिंताच मरून जाईल. म्हणून सांगतात एवढा मोठा लाभ आपल्याला होईल. अभंगाचं प्रथम चरण. उजळले भाग्य आता. संताचं दर्शन झालं की आपल्या भाग्याला उजाळा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून एकदा तरी जीवनामध्ये संताचं दर्शन व्हावं. जर संताचं दर्शन सहजासहजी होणं नाही बाबा, सहजासहजी संताचं दर्शन होत नाही. आणि झालंच जीवाची काया पलट होते आपल्या. अनेक उदाहरणं आहेत, अनेक साधू संतांचे आहेत. संताचं दर्शन, पण संताचं दर्शन होण्याकरता आपल्या अंतकरणातून संताकरता नाव निघलं पाहिजे. आता मामांची चरित्र उघडून पाहिली. आता मामांचं चरित्र सांगा, आपण एवढे मोठे नाहीत, आपला एवढा अधिकार नाही, पण तरी सुद्धा मामांच्या बाबतीत असं आहे, मामांचं एकदा जरी अंतकरणातून नाव घेतलं, मामा सगळं विश्व सोडून तुमच्या दरबारात तुमच्या जवळ उभा राहिल्याशिवाय राहत नाही. मामाना अंतकरणातून मामा तरी म्हणाव. फक्त मामा समोर गेलं तर मी लय मोठा आहे, माझ्याकडे भरपूर आहे. आहा, मी मामाचं लेकरू आहे, मी मामाचं लेकरू आहे म्हणून मामाच्या दरबारात फक्त उभा राहा. जीवनात कधीच आपल्याला काही कमी पडणार नाही. मामाचं सामर्थ्य हो. मामाच्या दरबारात जे जे गेले रिकाम्या हाताने कधी परत आले नाही का? अरे मामा निपुत्रिकाला सुद्धा संतान देतात. आणि ऐका, मामाच्या दरबारात गेल्यानंतर हा भंडारा लावतो. भंडारा काय लावतो? भंडारा. आता इथं सगळ्या लोकांनी भंडारा लावलेला आहे. माझं सांगणं आहे, कपाळाला भंडारा लावून जा. रिकाम्या कपाळाने कुणीही जायचं सांग नाही माझं. हो दगावकर, अय दगावच्या बायका, तुम्ही म्हणसाल मी लय मेकअप केला बाया आणि मी कसा भंडारा लावायचा. त्याचं कारण आपल्या इकडं बाळ जन्मल्यानंतर कितव्या दिवशी दिवा ठेवतात बघा, सटवी येते त्याच्याकरता. कितव्या दिवशी असतं? 5व्या दिवशी सटवी पूजन आपण म्हणतो. 5व्या दिवशी दिवा आपण लावून ठेवतो, बरोबर का नाही? हा, आता बघा ती सटवी त्या 5व्या दिवशी आपल्याकडे येते आणि काय करते? आपल्या कपाळावर काय लिहिते? आपलं भविष्य लिहिते. आपण आयुष्यात काय करणार आहे ते लिहिते, बरोबर? कुठं? आपल्या कपाळावर लिहिते. मग आयुष्यात जेवढं त्या सटवीने आपल्या कपाळावर लिहिलंय ना, तेवढंच आपल्याला मिळणार. त्याच्यापेक्षा जास्तही नाही आणि त्याच्यापेक्षा कमी नाही. मग कितीतरी लोक कितीतरी धडपड करतात, शेवटच्या क्षणापर्यंत लढतात, पण त्यांना ती गोष्ट भेटत नाही, कारण त्यांच्या कपाळावर ती गोष्ट लिहिलेली नसते. पण ऐका ना, ऐका, एखाद्या व्यक्तीने त्याच लिहिलेल्या कपाळावरती आपलं भविष्य ज्या कपाळावरती लिहिलं, त्याच कपाळावरती एकदा का बाळूमामाचा भंडारा लावला तर ते भविष्य, ते नशीब बदलवण्याचं सामर्थ्य मामा ठेवतात. हो, तुमच्या कपाळावर जरी लिहिलं असेल तुम्हाला लेकरं नाहीत होणार, पण मामाच्या दरबारात तुम्ही गेलात, मामा आमची खूप पवित्र कड्या करा मामा, आम्हाला रिकाम्या झोळीने लावू नका. असे एवढं जरी मामांकडे इच्छा व्यक्त केली ना बाबा, तर मामा ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. मामाचं सामर्थ्य आहे. हो, फक्त मामाचं नाव घ्यायची तरी आहे. मामा काय करतात? एक परिवार होता, मामाला मनाभावापासून मानणार होता, मामाची श्रद्धा भावभक्तीने पूजा करणार होता, सगळं चांगलं होतं. मामाची मनोभावापासून सेवा करत होते, मानणारे होते. त्यांच्या घरात लग्नाच्या वयाला एक कन्या आलेली होती आणि त्यांनी पोरी करता चांगलं स्थळ बघितलं
उरकलं म्हणजे आताच्या काळासारखंच अगदी चांगलं स्थळ कशाला म्हणतो आपण? 10 एकर शेती, पोरगा नोकरदार, आईबाप नसले तर अतिउत्तम आहे ना. एवढा हसला मला बाकीचं सांगायची गरजच नाही, सत्य परिस्थिती आहे ते. नवलाची गोष्ट माहिती का? सहज म्हणतो तो आताच्या बायका, पोरगी दिली तर 10 एकर वाल्यालाच देणार, पण शेतकऱ्याला देणार. मला नवल वाटतं 10 एकर त्या नोकरदाराला कुठनं आणायचं. पण तरी सुद्धा ती काय म्हणते, दिली तर पोरगी नोकरदाराला देणार, पण त्याला 10 एकर शेती असली पाहिजे. तिला 5 एकरावर हात मागत. पोरीचं नाही सांगत मी, कुणाचं सांगते? ताईगाच्या बायका. अगं तुमचं सांगती ग. मावशा म्हणते माझी छकुली हे देणार. तुम्हाला सांगू, ह्या छकुलीच्या नादानी, छकुलीच्या आईच्या नादानी ह्याला पोरगी देणार नाही, त्याला पोरगी देणार. त्याच्यात आमची ही निमित्त तरुण पिढी बिना लग्नाची राहिली हो, बिना लग्नाची. पण पोरानो, तुम्ही मला बहीण मानता ना, मग आज मी तुम्हाला सांगते, यंदाच्या वर्षी लग्न व्हावं असं वाटत असल तर सांगू का? राहू द्या मग, चालते पुढं. यंदाच्या वर्षी लग्न हो वाटत असं फक्त एकच करा. सांगू का? कोण आहे बिना लग्नाचं? कारण इकडं ओळखणं जरा अवघड आहे बरं का. पोरांना सांगू? हा म्हणले गाड्या, एक जण तरी मान हलवली. आता म्हणू वाटतंय, पण म्हणलं तर सगळ्याला कळलं आपण कसं आहे, बिना लग्नाचं आहे. पण बाबा यंदा लग्न करू व्हावी वाटत असेल, काही नाही. आता काय चालू आहे? काय चालू आहे आता? श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करा. महादेवा एखादी तरी पार्वती भेटू दे. बाबो, बाबांना लईच पटलेलं दिसतंय. तुमचं झालंय लग्न? हा, लेकरानं म्हणतो मी. आणि आपलं भाग्य आहे, आपल्याला शिंगणापूर जवळ आहे बरं का पोरांनो. यंदाच्या वर्षी, आणि खरं सांगायचं म्हणजे या वर्षीचा श्रावण महिना जो आहे तो खरंच महत्वाचा आणि मुख्य मानला जातो. खरंच याच्यातलं जेवढं तुम्ही महादेवाचं भजन करा, नामचिंतन करा ना, ती भाग्याची गोष्ट होणार आहे. आणि तुम्हाला श्रावण महिन्यात महादेवाचा अवतार असणारे बाळूमामाचं नाम जप घडतंय, किती मोठं भाग्य हो आपलं. आणि तेही बाळूमामा रूपी जे महादेव आहेत, अशा आपल्या बाळूमामाचं भजन आपल्याला महादेवाच्या सानिध्यात करता येते. आणि म्हणून खरंच मला तुमचं गाव का आवडतं माहितीये का? का आवडतं? माझं काही तुमच्या गावाला येणं जाणं नाही, पण मी लहानपणी जेव्हा आलते ना, याच अंगणात मी उभा होते, याच रानात मी उभा होते, याच शेतात मी उभा होते. आणि इथून मी वरताकडे नजर टाकल्यानंतर लाईट चमचम करते बघा. कुठली? शिंगणापूरची महादेवाची. मला का आवडतं माहिती आहे गाव? इथून जरी पाहिलं तर महादेव तिथून आशीर्वाद देताना आपल्याला दिसतात. खरंच भाग्यवान. मला आवडतं कारण सहज जरी पाहिलं तर तिथं ते लेकरं, तुम्ही काळजी करू नका, मी आहे, मी आहे. म्हणून खरंच भाग्य आहे. म्हणून पोरांनो ऐकलं ना, हा करा तेवढं. आणि दुसरी गोष्ट, यंदा लग्न व्हावं वाटत असली तर आपल्या मामाला गोड बोलून राहा, 100% लग्न होणार. पोरं म्हणताली मामाच बिना लग्नाचं आहे, गोड बोलून कुठनं राहावं. नाही, तुम्ही म्हणसाल विषयांतर करताय, पण सध्याची चालू परिस्थिती अशी आहे की सगळं भेटतंय. महाराज सुद्धा कमी पैशात भेटू शकतो, डॉक्टर सुद्धा सगळं भेटू शकतं, पण पोरगी भेटू शकत कुशल नाही म्हणता. ते पण खरं आहे बाबा, लय अवघड आहे. पण ऐका, आता त्यांनी पण चांगलं स्थळ बघितलं, पोरी करता हे बघितलं, ते बघितलं. आणि आजकाल परिस्थिती अशी झाली आहे, सगळ्याला पोरी देतात पण शेतकऱ्याला पोरी देत नाही. पण आता मला बसलेला प्रश्न करायचा, बसलेले सगळे शेतकरी आहेत का? शेतकरी मोठ्याने बोला. शेतकरी आहेत ना? शेतकरी जरा जोरदार बोला. मी काय तुमचं एकर नाव करून घ्यायला लागली का? शेतकरी आहे ना? हा बरोबर. आता सांगू तुम्हाला, महिला मंडळ, आपली पोरगी द्यायची असेल तर शेतकऱ्याला द्या. पोरगी राणीसारखं राज्य करे, राणीसारखं. कारण शेतकरी कधी कुणाचं लुबाडून खात नाही, स्वतःच्या कष्टाचं खातो, घामाचं खातो. म्हणून शेतकरी हा राजा माणूस आहे आणि त्याची पत्नी हे राणीसारखा संसार करते. म्हणून शेतकऱ्याला पोरगी द्या, सोनं होईल पोरीच्या जीवनाचं. आणि म्हणून पहा, आता त्यांनी चांगलं स्थळ बघितलं. चांगलं म्हणजे कसं? पोरगा नोकरदार होता, शहरातला नोकरदार होता.
शहरातला नोकरदार पोरगा दिला, पण महत्वाची गोष्ट त्यांना काय आवडलं, त्याला बापच नव्हता म्हणून त्यांना स्थळ आवडलं. बाप नसला तरी आई तर मात्र होती. म्हणजे हिची कोण झाली, सासू. कोण, सासू. जी सुनाच्या डोळ्यात नांदते. कोण म्हणलं, तसं म्हण नका गड्या, इकडंच बसल्यात एवढं विसरू नका. हा बाबा, आता ऐका, सासू होती पण सासरा नव्हता, पण सगळं चांगलं होतं म्हणून देऊन टाकली पोरगी. म्हणजे पोरीचं सगळं ठरलं, लग्नाची तारीख काढली, मामाकडे गेले. म्हणे मामा असं असं स्थळ बघितलं, करू दे का लग्न, असं तसं चांगलं आहे का, करू दे का मामा, तुमची इच्छा काय आहे, काय करावं. मामा म्हणले गड्या सगळं ठरवलं, तारीख काढली आहे, लग्नाचा दिवस ठरलाय, बैठकी झाल्या, बस्ता बांधलाय, आणि वरनं मला विचारतो लग्न करू काय. नाही मी नाही म्हणले नाही, तू लग्नच मोडणार आहे का, कशाला पोरीचं वाटोळ करतो, लावू लग्न म्हणे. आता एवढं झालेच तर कशाला विचारायला. पोरीचं लग्न धूमधडाक्यात केलं. तर बापाची इच्छाच असते तेवढी. पोरीचं लग्न धूमधडाक्यात केलं, लग्न मस्तपैकी झालं बाबा, नाही का. लग्न धूमधडाक्यात झाल्यानंतर पोरगी नांदायला गेली. पण नांदायला गेल्यानंतर एक महिन्यानंतर तिचा नवरा तिला म्हटलं, होय ग मी शहरात जातो. ती म्हणजे मलाही घेऊन चला. ती म्हटलं नाही नाही, तसं कसं, तुला नेता नाही येणार, माझ्या एकट्यापुरती राहायची खोली, तुला नेलं तर अजून अवघड व्हायचं, पण तू थांब इथं, मी 6 महिने तिथं थांबतो आणि व्यवस्था खोलीची झाली की तुला नेला परत येतो. बरं म्हणे ठीक आहे. निघून गेला पोरगा. आणि किती सांगू तुम्हाला, 9 9 दिवस असतात बाबा, 9 9 दिवस असतात. सासूच्या मनात जरा खुन्नस होती. का खुन्नस होती, कारण तिला करायची होती भावाची आणि ह्यानी केली मनाची, म्हणून हिला पटलं. ती म्हणे दाखवती हिंगा आता हिला, आता पोरगा पण नाही. आणि बाबा पोरगा तर निघून गेला आणि आता मात्र एक तिथी आहे. आणि पोरगी सुद्धा एवढी चांगली होती बाबा, सुगरण होती, सुगरण. आणि पोरगी लक्ष्मीचं रूप होती, सगळी कामं करायची, सांगायच्या आत सगळी कामं ती करायची. पण झालं असं, म्हणलं ना 9 9 दिवस असतात. सासूला पटत नव्हतं. सासू बारीक सारीक गोष्टीवरनं चुका काढायची, कवळायची. बैगा सुनबाई, अगं भाजी कशी चिरतात माहित नाही का, भाकरी कशी करतात माहित नाही का, सुनबाई अगं हे कसं करावं, कपडे नीट धुता येत नाहीत, भांडी नीट घासता येत नाही, तुझ्या आईने तुला काही शिकवलं का. सगळ्या सासूचा फेवरेट डायलॉग, शिकवलं का नाही. अगं कळतं का नाही, हे असं करावं तसं करावं. भले आपल्या पोरीला साधं झाडून काढाय नाही येऊ द्या, पण आपण माप दुसऱ्याच्याच पोरीची काढतो बरं का. आपण माप दुसऱ्याच्या पोरीची काढतो. आपण बघताना स्थळ असं बघतो, आपली पोरगी दुसऱ्याच्या दारात खाटवणं खाली उतरली नाही पाहिजे आणि दुसऱ्याचं लेकरू आपल्या दारात आल्यानंतर काम करून मेलं पाहिजे. हे अवघड आहे बाबा. दुसऱ्याचं लेकरू तसं आपलंही लेकरू. आणि नवलाची गोष्ट, लग्नाच्या बाबतीत अजून एक लोक म्हणतात काय, पोरग बिघडलं काय म्हणतात त्याचे दोनाचे काय करा, दोनाचे 4 करा. कधी म्हणतात असं, पोरग बिघडल्यानंतर त्याचं लग्न करा म्हणतात, बरोबर. मग खरं सांगा, पोरग लग्नाच्या अगोदर बिघडतं का लग्न झाल्या अजून बिघडतं. लग्न झाल्या अजून बिघडतं. वार पट्टे म्हणजे ह्यात नेहमी लग्न झालेलीच आहेत, तीच म्हणतात लग्न झाल्यावरच बिघडतं. आणि आपली इच्छा काय असते, पोरीने आल्यानंतर आपल्या पोराला सुधरावं. अरे जन्मदात्या बापाचं ज्या पोराने ऐकलं नाही, जन्मदात्या आईचं ज्या पोराने ऐकलं नाही, ते कोणा परक्या पोरीचं ऐकल का, हेही विचार केला पाहिजे आपण. बाबा सत्य परिस्थितीपासून आपण लांब चाललो, जाऊ दे असू दे, आपल्याला ते काही करायचं नाही. पण सांगा आता, ऐका, पोरगी चांगली होती, गोरी होती, सासू एक क्षण काढत नव्हती तिच्या चुका काढायच्या. ऐका, पोरगी खवळतो, पोरीला ती खवळायची, चिडवायची, मारायची, रागवायची, त्याबद्दल पोरीला वाद नव्हता. पण पोरीवर हात हे उचलायची, पोरीला नकोसं झालं. मी सगळं चांगलं करते म्हणे, आजपर्यंत काही वाईट केलं नाही, काही चुकीचं केलं नाही, सासूनी काही मागायच्या आत तिला नेऊन देते, पण तरी ती माझी चूक करत असेल तर काय अर्थ आहे म्हणे, काय आपल्याला अर्थ आहे. एकदा तर शेजारच्या 4 बायका आले, तर 4 बायका सासूने तिच्यावरती हात उचलला गड्या. वाईट वाटलं तिला, वाईट वाटलं. दररोजचं खवळणं, दररोजचं चिडवणं, दररोजचं मारणं तिला नकोसं झालं. आणि मनामध्ये विचार केला, बास म्हणे, बास, आता हा शेवटचा क्षण, शेवटची वेळ, बास. आता शेवटचा एकच निर्णय घ्यायचा की आता जीवन संपवायचं. असलं जीवन जगण्यापेक्षा, सतत भीतीमध्ये जगण्यापेक्षा, यांचा मार खाऊन जगण्यापेक्षा, शिव्या खाऊन जगण्यापेक्षा मेल्याला बरं आहे. पोरीने विचार केला, पण पोरगी सात्विक होती बाबा.
पोरीने विचार केला आपण इकडच्या इकडं मेलो तर आपल्या बापानी कर्ज काढून आपलं लग्न केलंय, आपली माय आपण सुखात आहे म्हणून माय आनंदात आहे, आणि ह्यांना जर कळलं आपण इकडं जीव दिला त्यांचं काळीच तुटून जाईल, म्हणून एकदा त्यांची भेट घेऊन यावी. सण पण आलेले आहेत, श्रावण महिना चालू आहे, ऑगस्ट महिना चालू आहे, सण आहे, रक्षाबंधन आहे, नागपंचमी आहे, म्हणून गेलं पाहिजे गड्या. नागपंचमी आता जवळ कुठला आला आपल्याला, मग ती नागपंचमीला सणाला गेली, जवळ आलंय ते. आणि नागपंचमीचा सण बाबा सांगू तुम्हाला, आता जवळ आले म्हणून सांगते. नागपंचमीच्या सणाचं सांगायचं म्हणजे श्रावण महिना चालू आहे, आणि श्रावण महिन्यात आपण सगळ्या काही, श्रावण महिना म्हणजे अर्थातच आपण महादेवाचा महिना आपण मानतो आणि महादेवाची उपासना करतो, महादेवाचे जप तप करतो, बरोबर. महादेवांना आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण करतो, बरोबर. मग या श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येतात, अनेक आनंदाच्या गोष्टी या ठिकाणी येतात, पण दुसरे म्हणजे महादेवांना आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण करतो. आणि त्यातलीच सगळ्याला माहीत असेल नागपंचमी का साजरी करावी, नागपंचमीला नागाचंच पूजन का करावं. जो नाग घरात निघाला की आपण काठीने त्याला चेचू मारतो, तोच नाग, त्याच नागाची पूजा का करावी, त्याचं कारण श्रावण महिन्यात पूजा का करावी. आता बघा, महादेवाने गळ्यामध्ये कोणाला धारण केलंय, नागाला, बरोबर. म्हणून त्यांना नाग अतिशय प्रिय आहे, आणि त्याच नागाचं पूजन व्हावं, आणि त्या नागाचं पूजन झाल्यानंतर आपण सर्पदोषापासून मुक्त व्हावं, किंवा सापाचं जी भीती आपल्या मनामध्ये ती निघून जावी, याच्याकरता नागपूजन आहे. आपल्याकडे नागपंचमी आहे, आणि आपण खरंच भाग्यवान आहोत. मामांच्या दर्शनाकरता जाऊ, कधीतरी लेकी बाई सुद्धा माहेरात आलेले, चला म्हणून सगळे गेले, सगळे लेगी बेगी करत मामाच्या दर्शनाकरता गेले, आणि एक बारीनं मामाचं दर्शन करतायत. सगळ्याचं दर्शन झालं, पटपट सगळे बाहेर गेले, आणि मामाचा स्वभाव एवढा गोड होता, मामा दिसायला जरा कडक दिसायचे पण गोड स्वभाव. अजून सुद्धा तुम्ही त्यांच्या मूर्तीकडे बघा, तुम्हाला उदासांतकरण वाटलं ना, दुःख जीवनात झालं बाबा, लोकांकडनं आपल्याला त्रास झाला ना, कधी स्वतःला त्रास नाही करून घेतला. लोकांकडनं त्रास झाला की फक्त साधू संतांच्या चेहऱ्याकडे बघायचं, फक्त साधू संतांच्या चेहऱ्याकडे बघायचं, ना आठवायचं की आपल्या साधू संतांनी तर आपल्यापेक्षा जास्त सोसलंय, पण तरी सुद्धा सारखं हसतात आपले मामा, सारखं हसतात ज्ञानोबा आहे, सारखं हसतात भगवंत, सगळे साधू संत हसतात. अरे एवढ्या जीवनात त्यांच्या समस्या असून त्यांनी हसायचं सोडलं नाही, मग 4-2 समस्यांनी आपल्याला काय होते, आपण का रडावगड्या, म्हणून आपण हसलं पाहिजे. आपण हसायला आपण शिकलं पाहिजे, हे मामांकडून शिकतं. मामांचा गोड स्वभाव, मामांच्या दरबारामध्ये गेले बाबा, पण जसं पोरगी गेली मामा सगळ्याला गोड प्रेमाने विचारत होते, काय चाललंय, बरं आहे का, ठीक आहे का, समजा कसं चाललंय, व्यवस्थित आहे का, सगळ्याला विचारपूस करत होते. पोरीपाशी जशी वेळ आली, पोरगी जशी मामांच्या चरणावर नतमस्तक होते, आणि मामांच्या चरणावरती तिचा माथा जसा टेकला तसं मामाने विचारावं, तायडे बरं आहे का, तायडे ठीक आहे का, तायडे खुशाल आहे का, तायडे. मामाने तायडे म्हणून तिच्या पाठीवरती थाप टाकावी, पोरगी डसा रडावी, मामांच्या चरणावर घट्ट मिठी मारावी. मामा कसं सांगू तुम्हाला मी चांगली आहे, मामा कसं सांगू, या दुनियेमध्ये, या दुःखी दुनियेमध्ये आपल्याला त्रास देणाऱ्या माणसामध्ये मी चांगले, माझं बरं चाललंय. मामा तुम्हाला लेकीकडे बघून वाटतंय का माझं चांगलं चाललंय. पोरगी रडायला लागली, मामाच्या चरणाला मिठी मारून. मामानी पोरीच्या डोक्यावर हात फिरून मामाने उठवलं पोरीला, तायडे काय झालं, जगाचा मालक बाळू मामा असताना अगं माझ्या भक्ताला, माझ्या लेकरांना काळजी करायची गरज नाही, झालं काय, अगं बघ तरी माझ्याकडं. मामांकर पोरीने वर तोंड करून पाहिलं, म्हणे मामा काय सांगा तुला, एकदाच सांग, तुम्हाला काय सांग मामा, एकदाच सांग म्हणे, तुम्हाला माहित नाही मामा, माहित आहे सासू अशी करते, सासूचं सगळं सांगितल्यानंतर मामा म्हणले, तायडे अगं जगाचा मालक बाळूमामा तुझ्या पाठीशी असताना काळजी करायची काय गरज आहे. पोरीला राग आला, ऐका, पोरीला राग आला, तडकन उठून बसली, जगाचं मालक आणि बाळूमामा. मग इतक्या दिवस माझ्यावर अन्याय होताना कुठं होता तुम्ही, मला एवढा समाज त्रास देत होता तेव्हा कुठं होता तुम्ही. माझ्या शरीराची लाही होत होती, मी तडपडत होते जगण्याकरता, प्रत्येक क्षण मरत होते, तेव्हा कुठं होता मामा तुम्ही. आणि तुम्ही म्हणता तुम्ही भक्ताच्या पाठीमागे असता, कुठं होता मामा. मामाने हसावं, मामाने म्हणत, तायडे जेव्हा जेव्हा संकट आली तू सांग मला, तू कितीदा माझं नाव घेतलं, तू कितीदा म्हणली मामा तुम्ही या,
मी आलोही असतो, तुझी संकट दूर केली असती. पण कितीदा तू म्हणली मामा तुम्ही असताना मला काळजी करायची काय गरज आहे? माझ्या चरणावर कधी तुझा भार घातला? माझ्यावर कधी विश्वास ठेवला? अगं मग कसं तू बाकीच्याची नावं घेत बसली, आत्या मामा काका. अगं आई द्रौपदीवर जेव्हा संकट आलं तर सगळ्याच्या हातापाया पडली, कुणी पुढं आलं नाही. पण जेव्हा माझं नाव घेतलं, जेव्हा देवाचं नाव घेतलं, तेव्हा मी धावून गेलो, पळून गेलो. आणि ऐक ना, मी गेलो मदतीला, माझं नाव तरी घे. आणि ऐक तायडे, तू म्हणते ना मी तुझ्या मदतीला येतो का नाही, इथून पुढं तुझ्यावर जर संकट आलं तर फक्त या बाळू धनगराचं नाव घेऊन बघ. बाळू धनगर तुझ्या समोर तिथं उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही, शब्द देतो तुला. ऐक तायडे, त्या क्षणी तुझी समस्या जर निवारण नाही केली, दुःख जर दूर नाही केलं, तर बाळू धनगर नाव बदलून टाकेल म्हणे. हे जगाच्या मालकाने म्हणावं, हे बाळू मामाने म्हणावं. एवढं सामर्थ्य. पोरगी हसली, पोरगी बऱ्याच दिवसांनी हसली, आनंदी झाली. आणि पोरगी माघारी फिरून कुठं गेली बाबा? पोरगी परत सासरी गेली. सासरी गेल्यानंतर नवलाईचे 9 दिवस. आता आली म्हणल्यानंतर 4-5 दिवस काही बोलाय नको म्हणून गप्प बसली सासू. सासू म्हणली हिला दाखवलंच पाहिजे म्हणे, लईच येडवणी करते, लईच येडवणी. नाही का सासू? आता ती काही नाही, नित्य नियमाप्रमाणे भाकरी थापत होती. भाकरी बाबा भाकरी थापते ती. आणि सासू भाकरी सुद्धा सुंदर करायची होती. भाकरीचं टम फुगायच्या, पापुडा यायचा. अगोदरच्या बायकाच्या भाकरी फुगायच्याच तशा. कारण आता मात्र पोरगी सुधारली आणि पोरगी भाकरी थांबताना जय बाळू मामा, जय बाळू मामा, जय बाळू मामा. भाकरी थापताना सुद्धा मामाचं नाव घ्यायला लागली. आता ऐका, मामाचं नाव घेत घेत भाकरी केली. भाकरी टम फुगे, त्या भाकरीला किती फुगावं कळना, कारण मामाच्या नावानं केलेली भाकरी होती. म्हणून देवाच्या नावानं केलेली भाकरी फुगते, चपाती फुगते. अगोदरच्या बायकाच्या चपात्या फुगायच्या, भाकरी फुगायच्या, पोळी फुगायच्या. आता करणारी फुगती. मी करते म्हणून घर चालतंय, आपल्यामुळं मी आहे म्हणून. काय गावकर काय म्हणते आपली बायको? मी आहे म्हणून टिकली, दुसरी टिकली. खरं आहे का नाही? मी काय माझ्या मनात सांगते काय? बरोबर आहे का नाही? खरं बोला, तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे. अशीच म्हणते का नाही? एवढं पण खरं बोल नका. तिकडच बसल्या ते, आणि त्यांना तिकडं बसवलं, इकीने खडं फेकून मारलं का नाही? महाराज सगळं सगळ्यांचा हाल इथं. पण खरंच बाबा, आता ऐका, भाकरी टम फुगायची. पण सासूला कशात चूक काढू, कशात चूक काढू. आणि सासूला कारण घावलं. सासू पळत आली. अगं 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 सुनबाई म्हणे, मला मारते काय, मला जायचे काय? किती तो धूर केलाय, तुला चांगलं माहिती आहे धुराचा मला त्रास होता. अगं मी आता मरते, आता माझं काही खरं नाही. का तर फक्त धुराचं कारण तिने काढलं. अगोदरच्या काळात चुलीवर भाकरी असायच्या, चुलीवर स्वयंपाक असायचा. एवढा धूर झाला, वैताग आला. आणि म्हणून तिने म्हणावं, अगं अगं सुनबाई मला मारते काय, आता काय तुझं खरं नाही, तू मला मारते का मी तुला मारते बघू. म्हणून सासूने मागं पुढं पाहिलं नाही, जळणाऱ्या चुलीमधलं जळकं लाकूड बाहेर काढलं आणि दणकेरने पुरे. बाबा किती वेदना असतील होत्या, किती वेदना. एवढी क्रूरता आपल्याच माणसाविषयी, आपल्याच मनामध्ये एवढी क्रूरता. नवल वाटतं, नवल वाटतं आपल्याच माणसाविषयी एवढी क्रूरता. हो पोरीने ऐका, सासूने त्या जळत्या चुलीतलं जळकं लाकूड जसं बाहेर काढलं, पोरगी थरथर थरथर करायला लागली. तिच्या लक्षात आलं आज आर्या पार होणार आहे, सासू आपल्याला मारणार आहे गड्या. आणि सासूने हा दणका जर हे लाकूड जर आपल्या अंगावर फोडलं ना, आपण जिवंत नाही राहणार, आपल्याला नाही सोसणार. पण पोरीच्या लक्षात आलं, आपल्या मामाने आपल्याला सांगितलंय, ज्या क्षणी संकट येईल असं वाटत असेल त्या क्षणी फक्त या बाळू धनकराचं नाव घे, या बाळू मामाचं नाव घे. आपल्या बाळू मामाने म्हणलंय आपल्याला घाबरायची गरज नाही. आणि जसं सासूने चुलीतलं लाकूड बाहेर काढलं आणि असं नुसतं मारण्याकरता हात वर घेतला, पोरीने मोठ्याने म्हणावं, बाळू मामा. तुम्ही सांगायचं मूडच घालून टाकला सगळा. अशी पोरगी हाक मारते हो, दुखी अंत करणार. मी सांगायला लागली तुम्ही म्हणजे हा, तुमची पण सासू तुम्हाला मारती का? नाही. पण ऐका, पोरीने जसा वर हात केला, मामा आता मी मरते, मामा आता माझं काही खरं नाही, मामा सासू मला मारून टाकते, मामा कुठं आहे तुम्ही, लेकरा करता धावून या मामा, मामा म्हणून अंतकरणाने पोरीने हाक मारावी. ऐका, पुढच्या क्षणातच सासूने तिला माराय गेलेला हात, सासूचा हातच खाली ये ना, वरच हातच खाली ये ना. हातातलं जळकं लाकूड खाली पडलं आणि तिच्या अंगामध्ये हजारो विंचू चावलेल्याच्या वेदना व्हायला लागल्या. एक विंचू चावलं तर जीवाची लाई लाई होते, 1000 विंचू चावलेल्याच्या वेदना सासूला व्हायला लागल्या. तडफडायला लागली, ती खाली पडली ना. आता तिला वाटलं मी मरते गड्या, मी संपते गड्या, मी
गेली. पंगा आपण चुकीच्या माणसाशी घेतलेला आहे. मामाच्या भक्ताची ताकद तिला कळली. ती म्हणायला लागली सुनबाई माफ कर, सुनबाई माफ कर, परत असं करणार नाही. सुनबाईला दया आली. तिने म्हणा मामा लेकी करता धावून आला, हेच खूप मोठं आहे. कशी जरी असली तर माझी सासू आहे, सोडा तिला, सोडा. सासूला सोडलं, व्याधीमुक्त केलं. हो, ज्या वेदना होत होत्या त्या कमी केल्या. एका क्षणात सगळ्या वेदना तिच्या कमी झाल्या. सासूच्या ऐका, सासू जागेवर अशी शांत झाली. आणि ऐका, शांत झाल्यानंतर सासूला कळलं की मामाच्या भक्ताच्या नादी लागणं म्हणजे स्वतः मरणाला जवळ बोलवणं आहे. हां, कारण मामाचे भक्त हे मामाचे भक्त नसून साक्षात त्या ईश्वरी रूपाचे भक्त आहेत. म्हणून नादी नाही लागून गडे जमत आपल्याला. हे कळलं आणि कळल्यानंतर माफी मागितली. एवढं सामर्थ्य आहे. फक्त पोरीने हाक मारली तर मामाने यावं लागलं. मग तुमच्या आमच्यासाठी मामा काय येणार नाहीत, म्हणून तुमच्या आमच्यासाठी येतील, पण तसं नाव घेता आलं पाहिजे. हो, चांग भलर देवा, चांग भलर बाळू मामाच्या नावानं, चांग भलर, चांग भलर देवा, चांग भलर बाळू मामाच्या नावानं, चांग भलर.